बनावट आहे। नुसत्या सभेमध्ये माझं जे उद्दिष्ट आहे ते सांगतो तुम्हाला की बीड जिल्ह्यातल्या जनतेचं माझं दरडोई उत्पन्न वाढवण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करेल। भाषणात बोलणार नाही, ते करून दाखवल। येळेश्वरीच्या माध्यमातून मी करत असताना बीड जिल्ह्यात सर्वाधिक भाव द्यायचं काम मी येळेश्वरीच्या माध्यमातून केलेलं आहे आणि ते करणार आहे। आता परत एक परवा टीका झाली छोटीशी त्यांच्या दृष्टीने, माझ्या दृष्टीने खूप मोठी। ते म्हणले बजरंग सोनवणेच्या शेतात काय पिकतंय बघावं लागेल। एवढ्या दिवस बघितलं नाही का तुम्ही? बर तुमच्याकडे सरकार आहे, तुम्हाला कसं बघायचंय तसं बघा, दुर्बिणीला बघा, तुम्हाला कसं बघता येतंय ते बघा। आणि तुम्ही ज्यावेळेस बघताल त्यावेळेस आम्ही बघू की तुम्ही कसं बघणार आहेत, त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही। माझी शेवटची विनंती आहे, शेवटच्या श्वासापर्यंत मी साहेबांसोबत राहील अशी शब्दावर सांगितले, त्यावर काम करेल ते सांगितलंय। पण या गोष्टीतून यांनी आता दुसरं काय हातार काढणार मला माहित आहे, पण ते आज जाहीर नाही बोलणार, कारण खूप वेळ कमी, सर्वांना बोलायचं एवढं तुम्हाला किती गरम होतंय। मी एकच सांगतो, हात जोडून विनंती त्यांना करतो की बहीण भावाला तुम्ही एक झालात लवकर, पण बीड जिल्ह्यातली जनता आहे यांनी काय करावं। मला ज्या 5,09,108 लोकांनी मतदान दिलंय त्यांचा सन्मान करणं बजरंग सोनवणेचं काम आहे आणि त्यांचा स्वाभिमान राखण्याचं त्यांचं काम आहे। त्याच्यामुळे हा निर्णय घेऊन परत निर्णयात उभा। आदरणीय साहेबांनी मला जयंत पाटील साहेब असतील आणि शरद पवार साहेबांनी सांगितलं की तू लोकसभेची निवडणूक लढायची म्हणजे लढायची, म्हणून मी निवडणूक लढत आहे। त्याच्यामुळे मी सर्वांना विनंती करणार आहे की बाबा ही निवडणूक मी बजरंग सोनवणे म्हणून नाहीये, तर तुम्ही बजरंग सोनवणे म्हणून लढा आणि तुम्ही सर्व प्रमुख कार्यकर्ते, वार्डाचे नगरसेवक आहेत, सर्व सरपंच आहेत, सर्वजण प्रमुख आहात। तुम्ही जो काही शब्द द्याल खासदाराच्या अखत्यारीत येणारा तो शब्द प्रामाणिकतेने पूर्ण करेल असा शब्द सर्वांना देतो। आणि परत एकदा ही बीडची सभा आहे, कारण आपली एक छोटी गाडी आपण बसलेलो एकत्र संवाद करायला, पण या सभेतून बीड जिल्ह्यातल्या सर्व तालुक्यांना मी जिथे ऊस आहे त्यांना आश्वासित करू इच्छितो। बीड जिल्ह्यातल्या कुठल्याही तालुक्यामधल्या ऊसाचा प्रश्न राजकारण होऊ देणार नाही, तो आम्ही आणायचा प्रामाणिक प्रयत्न करू असा शब्द देतो। आणि मला माझं जे चिन्ह आहे तुतारी, या तुतारीधारी माणसाच्या चिन्हासमोरचं बटन दाबून मला मतदान रूपी आशीर्वाद द्या आणि बीड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करायची संधी द्या अशी अपेक्षा व्यक्त करतो। इथंच थांबतो। जय हिंद।